ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या संकल्पनेवर बोलणार आहोत, संघटन शक्ती. नमस्कार. आपल्याकडे श्रीमाताजींच्या विचारांचा एक महत्वाचा भाग आहे, संघटना, अंधारावरील विजयाची गुरुकिल्ली. यात नेमकं काय दडलंय ते जरा सविस्तरपणे पाहूया का? नक्कीच. श्रीमाताजी इथे एका अगदी मूलभूत सत्याकडे आपलं लक्ष वेधतात. त्यांचं म्हणणं आहे की ज्यांचं ध्येय एक आहे आणि महत्वाचं म्हणजे ते ध्येय कसं, तर स्वार्थापलीकडचं. स्वार्थापलीकडचं? हो. इतरांच्या भल्याचं, उन्नती करणारं, अशा सगळ्यांनी एकत्र यायलाच हवं. म्हणजे संघटित होणं ही फक्त एक चांगली गोष्ट नाहीये, तर ती एक गरज आहे असं त्या म्हणतात. हे एकत्र येणं महत्वाचं आहे तर कळतंय, पण श्रीमाताजींच्या मते या एकीमध्ये अशी कोणती विशेष शक्ती आहे, म्हणजे जी अंधार किंवा विध्वंसक शक्तींना आव्हान देऊ शकते? कारण आपण बघतो की अनेकदा लोक एकत्र येतात, पण फार काही साध्य होत नाही. बरोबर आहे, अगदी बरोबर. आणि इथेच श्रीमाताजींच्या विचारांचं वेगळेपण दिसतं. त्या फक्त एकत्र येण्याबद्दल नाही बोलत आहेत, तर कशासाठी एकत्र यायचं यावर त्यांचा भर आहे. कशासाठी? हा मुद्दा महत्वाचा आहे. हो. जेव्हा लोक उन्नयनकारी ध्येयासाठी एकत्र येतात, तेव्हा त्यातून एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा निर्माण होते. ही फक्त संख्येची ताकद नसते, नाही का, तर ती एका शुद्ध हेतूची, एका सकारात्मक सामूहिक इच्छेची ताकद असते. अच्छा, म्हणजे हेतूची ताकद. अगदी. आणि याच शक्तीमुळे नकारात्मकता, विघटनवादी विचार किंवा ज्याला श्रीमाताजी अंधार म्हणतात, त्याचा प्रभाव कमी होतो. त्या स्पष्ट म्हणतात की अशा एकीमध्येच खरं बळ आहे, खरी ताकद आहे, आणि याच एकीतून विजयाची खात्री मिळते. अच्छा, म्हणजे एकीचा हेतू किंवा ते ध्येय हे अत्यंत महत्वाचं झालं. केवळ एकत्र येणं पुरेसं नाही, तर त्या एकीमागे एक सकारात्मक उन्नतीकडे नेणारं ध्येय असणं हीच खरी शक्ती आहे. हे खूप विचार करायला लावणार आहे खरं तर. नक्कीच. कारण बघा ना, अनेकदा नकारात्मक शक्तीसुद्धा लोकांना एकत्र आणू शकतात, बरोबर? हो, बरोबर. पण त्या एकीचा उद्देश काय असतो? विध्वंसक. श्रीमाताजी ज्या संघटनेबद्दल बोलत आहेत ती सकारात्मक आहे, विधायक शक्ती आहे. विधायक शक्ती? हो. तिचं मूळ ध्येयाच्या शुद्धतेत आहे, आणि याच शुद्धतेमुळे ती नकारात्मकतेला निष्प्रभ करू शकते. ही संघटना म्हणजे जणू एक संरक्षक कवच बनते. आजच्या काळात खरं याची गरज वाटते. जिथे आपण बघतो की बऱ्याचदा फूट पाडणाऱ्या गोष्टींवर जास्त भर दिला जातो, तिथे समान सकारात्मक ध्येयासाठी एकत्र येण्याचं महत्त्व खूप जास्त वाटतं. अगदी बरोबर. हा विचार केवळ आध्यात्मिक नाहीये मग, तर सामाजिक आणि अगदी व्यावहारिक पातळीवरही लागू होतो, नाही का? अगदी तसंच आहे. तुम्ही कोणतेही क्षेत्र घ्या, अगदी कुटुंब, समाज, राष्ट्र किंवा जागतिक पातळीवर सुद्धा. जिथे जिथे लोक एका चांगल्या उद्देशाने एकत्र आले आहेत, तिथे सकारात्मक बदल घडलेले आपल्याला दिसतातच. खरे. श्री माताजींचा संदेश हाच आहे की ही जी एकीची शक्ती आहे ना, ती ओळखा आणि तिचा विधायक कामांसाठी उपयोग करा. नकारात्मकतेवर मात करण्याचा हाच खात्रीचा मार्ग आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. तर मग या आपल्या चर्चेतून आपण काय महत्वाचा मुद्दा घेऊन जाऊ शकतो? मला वाटतं सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की समान उदात्त ध्येयासाठी एकत्र येणं म्हणजे संघटित होणं ही केवळ एक नैतिक गोष्ट नाहीये, तर ती नकारात्मक शक्तींना तोंड देण्यासाठी आणि त्यांच्यावर विजय मिळवण्यासाठी एक आवश्यक आणि शक्तिशाली साधन आहे. शक्तिशाली साधन? हो. श्रीमाताजींच्या म्हणण्यानुसार एकी हेच सामर्थ्याचं मूळ आहे, पण अट एकच आहे की ती एकी उदात्त ध्येयावर आधारित असायला हवी. हे खरंच खूप प्रेरणादायी आहे. म्हणजे केवळ एकत्र असण्यापेक्षा एखाद्या चांगल्या उद्देशाने एकत्र असण्याचं सामर्थ्य किती वेगळं आणि किती प्रभावी असू शकतं हे यातून अगदी स्पष्ट होत आहे. बरोबर. आणि इथेच एक महत्वाचा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो मला वाटतं. कोणता प्रश्न? ज्यावर कदाचित प्रत्येकाने विचार करायला हवा. श्रीमाताजी म्हणतात उन्नयनकारी ध्येय समान असायला हवं, पण आपल्या प्रत्येकासाठी हे उन्नयनकारी ध्येय नेमकं काय आहे ते कसं ओळखावं आणि आपल्या जीवनात त्याचा पाठपुरावा कसा करावा
हा एक मोठा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधणं मला वाटतं हा प्रत्येकासाठी एक वैयक्तिक चिंतनाचा विषय ठरू शकतो. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.